नमस्कार. आज अनारसे कसे बनवायचे ते आपण बघणारच आहे. पण आजचं विशेष म्हणजे ते रेशनच्या तांदूळापासून कसे बनवायचे ते बघूयात. शिवाय ते परफेक्ट कसे बनवायचे, कोणता तांदूळ वापरायचा आणि अनारसे तेलात टाकल्याबरोबर का विरघळतात असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया. इथे 4 वाट्या सपाट वाटीने रेशनचे तांदूळ घेतले आहे. तुम्ही कुठली पण एक वाटी सेट करू शकता. वजनी प्रमाणात हे अर्धा किलो तांदूळ भरतात. आता तांदूळ घेताना जुने तांदूळ घ्या. थोडे जाडसर असले तरी चालतात. आंबेमोहर सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. त्याचा सुगंध खूप छान येतो, शिवाय चवही छान लागते. रेशनच्या तांदूळाचे अनारसे सुद्धा चवीला छान लागतात. हे तांदूळ एका भांड्यात काढून घेतले आहेत. पण तांदूळ नीट धुवून घ्या. ह्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचं आणि तांदूळ बुडतील त्यापेक्षा थोडं जास्त पाणी यामध्ये टाकायचं आणि झाकण ठेवायचं. आता हे तांदूळ किती दिवस आणि किती वेळ भिजू ठेवायचे किंवा पाणी कधी बदलायचं ते बघूया. तशी तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी 1 दिवस 1 रात्र भिजत घालून दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढतात. दुसरं म्हणजे 3 दिवस भिजू घालून चौथ्या दिवशी काढतात. त्यासाठी एक वेळ फिक्स ठेवायची. जर तुम्ही 8 वाजता सकाळी भिजत टाकलं तर पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता काढायचं. असं 3 दिवस करायचं आणि चौथ्या दिवशी वाळू घालायचं. मी इथे सकाळी 8:30 वाजता भिजत घातलं होतं आणि रात्री एकदा 8:30 वाजता पाणी काढलं. असं 3 दिवस मी 2 वेळा पाणी बदललं. याचं कारण म्हणजे अनारशाला आंबट वास आणि चव येत नाही. जर सोमवारी भिजत टाकलं तर सोमवार, मंगळवार, बुधवार पाणी बदलायचं आणि गुरुवारी पाणी निथळून घ्यायचं. असं चाळणीवर अर्धा तास पाणी निथळून घ्यायचं किंवा 20 मिनिटं निथळलं तरी चालते. त्यानंतर एखाद्या सुती कपड्यावरती याला वाळत घालायचं. याला साधारण फॅन खाली 30 मिनिटं लागतात. जर तुम्ही तसंच वाळवलं तर एखादा तास लागतो. आणि याला ऊन अजिबात दाखवायचं नाही आणि पूर्ण कोरडे सुद्धा झाले नाही पाहिजे. हे हाताला असे थोडेसे चिपकले पाहिजे. वरून हे कोरडे वाटले पाहिजे, पण हाताला ज्यावेळेस आपण मुठ्ठी पकडतो तर या पद्धतीने ते चिपकले पाहिजे. आता याला मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घेऊन बारीक करायचं. अगदी फाईन पावडर झाली पाहिजे आणि मैदा गाळ्याच्या गाळणीने गाळून घ्यायचं. जर काही जाडसर कण राहिला तर ती परत मिक्सरला बारीक करायची. इथे तांदळाचं पीठ हे 8 वाट्या तयार झालं आहे, पण मी तुम्हाला 4 वाटीचं करून दाखवते. वाटी घेताना, वाटीच्या मापाने घेताना याला थोडंसं दाबून घ्यायचं. अगदी जास्त दाबायचं नाही आणि वरून थोडं सपाट घ्यायचं. या पद्धतीने मी 4 वाट्यांचं पीठ घेतलं आहे आणि यासाठी गूळ किंवा साखर याच्या अर्धी लागते. तर इथे जर 4 वाट्या तुम्ही पीठ घेत असाल तांदळाचं तर इथे साखरेचं प्रमाण हे 3 वाटी पिठी साखर लागते. मी साधी साखर म्हणत नाही, पिठी साखर लागत आहे. आणि जर गूळ घेत असाल तुम्ही तर गुळाचं प्रमाण सुद्धा 3 वाटी तुम्ही घेऊ शकतात किंवा त्यापेक्षा थोडं कमी घेतलं तरी सुद्धा. आता इथे 4 वाटी तांदळाच्या पिठाला 3 वाटी पिठी साखर मी टाकत आहे. आता याचे घट्ट गोळे असे बांधून घेऊयात. थोडी कमी टाकली तरी हरकत नाही आणि जर तुम्ही गूळ टाकत असाल तर थोडा गूळ कमी करून त्याऐवजी 2 चमचे जर तुम्ही पिठी साखर टाकली तर तुमच्या अनारशाला जाळी खूप छान येईल. इथे 4 वाटीला मी 3 वाटी टाकत आहे. 2.5 वाटी टाकली तरी हरकत नाही. आता याचे गोळे बांधून घ्यायचे. इथे मी तुपाचं किंवा तेलाचं कुठलंच मोहन टाकत नाहीये, कारण याचा जो ओलावा आहे त्यानेच याचे गोळे व्यवस्थित बांधले जातात. हे गोळे बांधून एका हवाबंद डब्यामध्ये याला ठेवायचं साधारण 7 ते 10 दिवस. पण जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 3 दिवस ठेवले तरी हरकत नाही. पण याला थोडंसं मुरू द्या. ॲटलिस्ट 2 दिवस तरी याला मुरू द्या. आणि जर तुम्हाला तुपाचं मोहन टाकायचं असेल तर या 4 वाट्यांना तुम्ही 1 ते 2 चमचे पोहे खायच्या चमच्याने तुपाचं मोहन टाकू शकता. ही तांदूळाची पिठी ही थोडी कोरडी होते, त्यामुळे डब्यात ठेवल्यानंतर तुम्ही एक रात्रभर जी केळ असते, जी पिकलेली नसते जास्त, ती केळ ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती केळ काढून टाकायची. त्याच्या मॉइश्चरनी सुद्धा हे व्यवस्थित असे ओलवले जातात आणि गोळा सुद्धा हा परफेक्ट बनतो. आता मी याला 7 ते 8 दिवस व्यवस्थित या डब्यामध्ये बंद ठेवणार आहे. काही जण एक रात्रभरच ठेवतात आणि त्याचे सुद्धा अनारसे छान बनतात. आता इथे त्यातला एक गोळा घेतला आहे. तुम्ही जर नवशिके असाल तर सुरुवातीला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हाताच्याच गरमीने याला व्यवस्थित असं मळायचं. जर हाताच्या गरमीने हे व्यवस्थित मळल्या जात नसेल तर हाताला अगदी पसरट असं दूध किंवा थोडंसं पाणी लावायचं आणि मग त्या गरमीने, हाताच्या गरमीने आणि त्या पाण्याने किंवा दुधाने व्यवस्थित असं याला मिक्स करायचं. जर तेही झालं नाही
तर 1 ते 2 टीस्पून एवढं दूध टाकायचं. मला साधारण इथे 2 ते 3 टीस्पून असं दूध लागलेलं आहे हे मळण्यासाठी. आता याला मी झाकून 5 मिनिटं व्यवस्थित ठेवून देणार आहे मुरायला. फक्त 5 मिनिटं ठेवलं तरी हरकत नाही. या कन्सिस्टन्सीचं असावं. जर पीठ पातळ झालं तर आपल्याकडे एक्स्ट्रा गोळा असावा किंवा थोडंसं पीठ असावं. अनारसे तळून झाल्यावर 3 पद्धतीने अनारशाचं तेल काढता येते. एक तर ताटाखाली वाटी किंवा स्टँड ठेवून करता येते, ज्यामुळे तेल खालच्या बाजूस जाते, किंवा चिवड्यासाठी जे पोहे वापरतात त्याच्यावर तुम्ही अनारसे ठेवू शकतात, म्हणजे चिवड्यासाठी ते त्या पोह्यांचा वापर करता येतो. आणि तिसरं म्हणजे गाळणी एका भांड्यावर ठेवून तेल निथळून घेता येते. 5 मिनिट झाले आहे आणि पीठ सुद्धा व्यवस्थित मुरलं आहे. एक पेढ्याचा आकाराचा गोळा घ्यायचा, त्याला खसखस लावायची एका बाजूने आणि पाटावर किंवा ताटात त्याला गोल आकार द्यायचा. तुम्हाला हवी ती साईज तुम्ही देऊ शकतात. दुसरं म्हणजे एक स्वच्छ प्लास्टिक घ्यायचं आणि दोन्ही बाजूने थोडं तेल किंवा तूप लावायचं. अगदी जितका अनारसा तुम्ही करणार आहे तेवढंच लावायचं आणि मग खसखस लावायची किंवा बोटाला खसखस घेऊन त्यावर आधीच लावायची आणि दुसरी बाजू प्लास्टिकची त्यावर ठेवून त्याला हवा तेवढा आकार द्यायचा. बऱ्याच भागात खसखस सुद्धा लावत नाही. तुम्हाला जे सोयीचं वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे तेलाचं तापमान सांगते. तेलाचं तापमान हे मध्यम गरम असावं, अगदी कडकडीत नको किंवा अगदीच थंड नको. एक असा गोळा टाकून पाहायचा. तो जर लवकर वरती तरंगून आला तर आपलं समजून जायचं की तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे. आणि अनारसे टाकताना फ्लेम ही लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायची. आणि तुम्हाला जर असं वाटलं की अनारसा विरघळत आहे तर एक तर तेलाचं तापमान व्यवस्थित नसते किंवा तुम्ही घेतलेली साखर त्याचं प्रमाण जास्त झालेलं असते. त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये थोडी तांदळाची पिठी मिक्स करू शकतात. आता तुम्ही एवढ्या तांबूस रंगावर सुद्धा तळू शकतात किंवा यापेक्षाही लाल करू शकतात. तुम्ही हवं तसं याला तळू शकतात. फक्त आपला अनारसा हा व्यवस्थित वरती यायला हवा, तो स्वतःहून तरंगायला हवा आणि एका बाजूने त्याच्यावरती तेल सोडायचं ज्यावेळेस तो तरंगून वरती येतो. आता फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची. इथे मी मीडियम फ्लेमवरतीच सगळं तेल तापवून घेतलं होतं आणि अनारसा टाकताना फ्लेम ही लो केली होती आणि नंतर ज्यावेळेस अनारसा थोडा वरती आला त्यावेळेस लो टू मीडियम ठेवून याला तळून घेतलं. विदर्भामध्ये अशा पद्धतीने पांढरा शुभ्र अशा अनारसे तळले जातात. तुम्ही या पद्धतीने सुद्धा तळू शकतात. आता याला मी पोह्यांवरतीच ठेवलेलं आहे. थोड्या वेळाने याची बाजू परतवून घेतली आणि नंतर तुम्ही याला चाळणीत सुद्धा ठेवू शकतात. तयार आहेत आपले खुसखुशीत असे अनारसे आणि अगदी टाळ्याला सुद्धा याचा त्रास होत नाही आणि आतून खाताना सुद्धा नरम लागतात. हे सुंदर आणि छान चवीचे बनतात. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर अजिबात तुमचा अनारसा बिघडणार नाही. अनारसे ज्यावेळेस तुम्ही स्टोअर करतात त्यावेळेस यामध्ये एक तर बटर पेपर ठेवा किंवा न्यूजपेपर ठेवला तरी हरकत नाही आणि मगच याला संपूर्ण थंड झाल्यावरती डब्यामध्ये भरून ठेवा. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा.